गुंजवाई येथे 21 मे रोजी घडलेल्या अत्यंत दुःखद घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला होता. तेंदूपत्ता संकलनासाठी जंगल परिसरात गेलेल्या 4 महिलांवर वाघाने हल्ला करून त्यांना ठार केले होते. या घटनेनंतर आज चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी गुंजवाई येथे भेट देत मृत महिलांच्या कुटुंबियांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांचे सांत्वन केले. त्याप्रसंगी सिंदेवाही विधानसभेचे माजी आमदार अतुलभाऊ देशकर, वन विभागाचे मुख्य वन संरक्षक मणिकंद रामानुजन, उपवन संरक्षक कुमारस्वामी, भाजपा तालुकाध्यक्ष नागराज गेडाम उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री अशोकजी उईके यांनी पीडित कुटुंबांना धीर देत शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास दिला. मृत्यू पावलेल्या सुनीता कौशिक मोहुर्ले यांच्या दोन्ही मुलींचे पालकत्व स्वीकारणार असल्याची भावनिक घोषणा त्यांनी केली. त्यांच्या शिक्षणासह भविष्यातील सर्व जबाबदारी उचलण्याचे आश्वासन त्यांनी दिले आणि उपस्थित वातावरण भावूक झाले. तसेच मृत महिला संगीता चौधरी यांच्या मुलांना वन विभागाला रोजंदारी तत्वावर रोजगार उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. या निर्णयामुळे संबंधित कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला. घटनेची गांभीर्य दखल घेत पालकमंत्र्यांनी वन विभागाला परिसरात तातडीने आवश्यक उपाययोजना राबवण्याच्या सूचना दिल्या. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचा निर्देश त्यांनी या अधिकाऱ्यांना दिला. या प्रसंगी राजू पाटील बोरकर, प्रभाकर पोरेड्डीवार, मनोज सावकार चन्ने, देवराव कोठेवार, रितेश अलमस्त, नगरसेवक किशोर भरडकर, आशिष चिंतलावार, पुनेश गांडलेवार, तुकाराम पाटील ठिकरे, अरविंद राऊत, सरपंच वसंत टेकाम, उपसरपंच सौ शालिनीताई गुरनुले, पोलीस पाटील वंदनाताई चन्ने, पोलीस पाटील शोभाताई भेंडाळे, ग्रामपंचायत सदस्य सुषमाताई जराते, अर्चनाताई येरमे, छायाताई कोडापे, अश्विन मडावी, रोमन गुरनुले, मंगेश जराते, गजानन पाटील बोरकर, केशव चौधरी, मधुकर बुरबंदे, कपिल शेंडे, शरद सोनवणे, दिलीप जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी विशांत लोखंडे, चंद्रपूर.